अगर गवर्नमेंट के थ्रू कुछ पास किया जा रहा है तो वो कुछ सोच समझ के ही किया जा रहा होगा. एंड यू कांट जस्ट गो एनीवेयर और कहीं पे भी आप लगा दो बिकॉज उससे केओस भी होता है. Right. तर ते नाल्यातलं पाणी वापरलं जातं काही ठिकाणी. चुकीच आहे ती. त्यांना अशा लोकांना मेंटल हॉस्पिटल आहे तिकडे आणून ठेवा. पण जे खाणारी लोक आहेत आपले ते सगळे एज्युकेटेड लोक आहेत. पहिली गोष्ट त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठे खातो आणि काय खातो. तरी पण लोक खात आहे. प्रकार तोच आहे छोटे मिळून इकडे लोक बिझनेस करतात त्या गोष्टी. मस्त आहे, फूड लायसन्स आहे ना. इसका फूड लायसन्स आहे तुम्हाला पास? लायसन्स आहे. टेस्ट तर नाल्याचं आणि गटरचंच लागणार आहे. तुकाराम मुंडे जे नाव ऐकलं, तुकाराम हो मुंडे ऐकलंय. ते करतात ते चांगलं आहे ना. हो हो नाही तर काय. पण त्यांनी थोडं इकडे लक्ष दिलं तर हे पण जरा खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं हे चांगलं होईल ना. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. हॅलो, हाय, कसं काय? मी आर.जे. अमोल. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुकाराम मुंडे हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत, जे FDAचे आयुक्त आहेत आणि त्यांनी समाजाला एक खूप चांगलं एक आव्हान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं नागरिक कदाचित थोडेसे सतर्क झाले असतील, पण काही नागरिक अजूनही सतर्क नाही आहेत. बघा, अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत, अनेक ठिकाणी लोकांना जे फूड वगैरे आहे ना, फूडमध्ये पॉयझन दिलं जातं आहे, पण त्या ठिकाणी लोक गर्दी करतात, त्या ठिकाणी लोकांच्या जीवाशी खेळलं जातं का, ह्याच्याच वरचा हा स्पेशल आढावा मी घेण्यासाठी आलेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यांचं पोट दुखणं वगैरे होतं, काही ठिकाणी पाणी यूज केलं जात नाही चांगलं. तर एक पाणीपुरी विक्रेता म्हणून काय वाटतं तुम्हाला की नागरिकांनी कसं स्वतःला या सगळ्यांपासून वाचवावं? सगळ्यांना पाणी चांगले वापरायला पाहिजे आणि सगळ्यांना सगळे बनवायला पाहिजे. हां, सर्व्हिस चांगली द्यायला पाहिजे आणि पाणी पण सगळे सुरक्षित वापरायला पाहिजे. ओके, तुमच्याकडे किती संध्याकाळी लावता? नाही, मी 2 वाजता 3 वाजता लावते. तुम्ही इकडे काही पण खाऊन बघा. सगळं हायजीन वगैरे मेंटेन करता तुम्ही? हां, सगळे. पण काही ठिकाणी आता मध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आल्या होत्या, मध्ये इथलं पाणी, घाणीतलं पाणी वगैरे वापरतात, ठेला वगैरे लावून. तर काय वाटतं तुमची एक पाणीपुरी विक्रेता म्हणून काय प्रतिक्रिया असल्या लोकांसाठी, काय मेसेज आता आहे? कोणी करत नाही आणि केला तर असा नाही करायला पाहिजे. आपली रोजीरोटी आहे ना. बरोबर. हां, कोणाला असा नाही करायला पाहिजे. पण पाणीपुरी ह्याच्यासाठी काय लायसन्स वगैरे लागतो तुम्हाला? हे दुकान वगैरे लायसन्स लागते ना. तू दुमस्ता वगैरे काढतो? हां, गुमास्ता आहे, फूड लायसन्स आहे ना. फूड लायसन्स आहे. हां. ओके, म्हणजे ह्याला हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही हा धंदा करत असाल तर कंपल्सरी आहे. हां, आहे ना. केलं पाहिजे ना. हां, केला पाहिजे. तुमच्याकडे आहे? हां, आहे, माझ्याकडे आहे. पण एका पाणीपुरी विक्रेत्याच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ते म्हणतात की हायजीन असलं पाहिजे, फूडचं जे लायसन्स आहे ते असलं पाहिजे. जर तुम्ही फूड सर्व करताय असं हायजीन त्यांनी मेंटेन केलं आहे, चांगल्या पद्धतीने ते लोकांना सर्व करतात. पण काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. तुमचं आहे का? तुमचा लाद्या तेल कैसा रहता, मतलब कौन सा तेल यूज़ करते? वो पाम का. कौन सा? पाम तेल. और ये दूसरे दिन भी यही तेल यूज होता है? नहीं रोज दो रोज टीना change? लगता है. ओके ओके. कस्टमर कितने आ जाते हैं सुबह से? कस्टमर सुबह से लाए शाम तक 800-900. 800-900 आते हैं. एक वड़ा पाव कितने का है? 20 20 रुपए का. तो हाइजीन मेंटेन करते हो कि नहीं आप? किसा हाइजीन मतलब थोड़ा सुख सुविधा लोगों के लिए, है ना. मक्की विक्की ना है उसका देखभाल बोलो ना अच्छा से. है ना. अभी तक उधर पे मक्की बैठी है. उधर मत. ये क्या, ये क्या है? वो है तो उधर है ना. नहीं, ये वाला भांडा क्या है? वो हाथ हाथ धो, धोने इसमें वाला. हाथ धोते हो क्या? माल निकलने वाला. माल निकलने वाला. ओके, तो हाइजीन मतलब रखते हो ना लोगों के लिए. अरे दादा जिसके पास नहीं रहता है पैसा उसको फ्री में खिला देते हैं. वो अच्छा काम करते हो, लेकिन लोगों के जीवन से मत खेलो. नहीं. ठीक है. ये देखो तेल 2 टीना रखा है ना. हाँ. एक टीना खत्म होता है दूसरा का टीना आता है. 2 टीना खत्म हो जाता अच्छा, मतलब एक दिन में एक ही यूज करते हो? है. 2 खत्म होता है. 2 खत्म होते हैं फिर एक दिन आता में. सुबह ओके, पाम तेल यूज करते हो, लेकिन परवड़ता नहीं महंगा तेल इसके लिए? क्या 2500 टीना आ रहा है. अरे वाह. इतना महंगाई हो गया. 3000 गैस आ रहा है. हाँ. सबका रेट बढ़ गया. कस्टमर भी तो बहुत आ रहे हैं. सबका रेट बढ़ गया है. क्या मालूम है 30 हमारे और 20 है. हाँ. चलो ठीक है, ठीक है. तो ये इसका फूड लायसन्स है तुम्हारे पास? है ना लायसन्स आहे? रखा है. चला, इथे मी आल्यानंतर एक खाऊ गल्लीमध्ये एक प्रतिक्रिया मिळाली आपल्याला की लोकांकडे लायसन्स आहेत, लोक खात आहेत आणि लोक एन्जॉय पण करतात. मगाशी एका भावाला भेटलो तर ते म्हणाले की 30 रुपयाचा वडापाव आहे, लोकांना 20 रुपयाला इथे परवडतं म्हणून खातात. हायजीनचा प्रश्न आहे, हायजीन मेंटेन ठेवलं जात नाही. एक सर पण आपल्यासोबत. काय वाटतं तुम्हाला की खूप ठिकाणी आपण खातो, वडापाव खातो, पाणीपुरी खातो, अनेक लोकांकडे लायसन्स नसतात, पण टेस्ट चांगली असते आणि म्हणून लोक तिकडे जातात. पण लोकांनी नियम पाळावे की नाही? जे लोक विक्रेते आहेत त्यांनी स्वच्छता ठेवली पाहिजे की नाही? स्वच्छता ठेवली पाहिजे त्यांनी. हायजीन वगैरे त्याचं सगळं व्यवस्थित हे केलं पाहिजे ना, त्यांनी बघितलं हा ना. पाहिजे. तेव्हा तर लोक खातील ना. बरोबर ना. बरोबर.
आणि रस्त्यात विका किंवा दुकानात विका. पण मग तुमच्याकडे लायसन असलं पाहिजे की नसलं पाहिजे? बरोबर, फूड लायसन असायलाच पाहिजे. असलंच पाहिजे ना? असायलाच पाहिजे प्रत्येकाकडे. आणि जे लोक पाणीपुरी म्हणजे पाणी काहीतरी वेगळं वापरतात त्यांना काय मेसेज असेल तुमच्याकडनं? नाही, त्यांनी तसं नाही करावं. लोकांच्या म्हणजे जीवाशी नाही खेळावं त्यांनी. चुकीचं सगळं हे करून लोकांना नाही द्यावं त्यांनी. बरोबर ना? खाद्यपदार्थ तुकाराम मुंडे जे नाही नाव ऐकलं, तुकाराम हो, मुंडे ऐकलंय ना. ते करतात ते चांगलं आहे ना? हो हो, नाही तर काय. मग त्यांनी थोडं इकडे लक्ष दिलं तर हे पण जरा खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं. हे चांगलं होईल ना? बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. तर अशा वेगवेगळ्या लोकांना भेटलो आपण. हे लोक सगळी नाश्ता पाणी करण्यासाठी इकडे येतात. हॅलो हाय हाय हेलो हाय हाय हाय. सो आप डेली आते हो यहाँ पे? नहीं, सो व्हाई यू लव स्ट्रीट फूड? आई एम ट्राइंग इट फर्स्ट टाइम. ओके, वेयर फ्रॉम यू? आई एम फ्रॉम पटना, बिहार. अच्छा, बिहार से आए हो? मुंबई में फर्स्ट टाइम आए हो? नहीं, सेकंड टाइम. सेकंड टाइम. कैसा लगा मुंबई? नाइस. स्ट्रीट फूड कैसे है दिल्ली और मुंबई का, कैसा लगता है? डिपेंड्स ऑन द प्लेस यू ईटिंग आई गेस, क्योंकि यहाँ तो मेरे को ओकेस लग रहा है. ओके लग रहा है. लेकिन अभी स्ट्रीट पे जो भी लोग बेचते हैं, आपके दिल्ली में भी बेचते होंगे, हाँ. तो हाइजीन मेंटेन रखते हैं वहाँ पे? नहीं, नहीं रखते. और उससे बेटर है मुंबई हाइजीन के मामले में? थोड़ा तो बेटर है, बट फूड फिर भी वहाँ ज़्यादा अच्छा है. दिल्ली में? दिल्ली में ज़्यादा है. यहाँ पे क्यों अच्छा नहीं लग रहा? मेरे को वहाँ पे आई डोंट नो, आई गेस वहाँ पे बहुत वैरायटी ज़्यादा है. यहाँ पे मिसल पाव मतलब ब्रेड ही चारों तरफ ब्रेड ब्रेड ब्रेड. बस फूड लाइसेंस होना जरूरी लगता है आई गेस या आपको, राइट? हाँ. लाइसेंस होना चाहिए. They should have license, obviously. Why Sure. why they shouldn't have? एग्जैक्टली They एग्जैक्टली. should have. मतलब इफ इट्स पासिंग लीगल, अगर गवर्नमेंट के थ्रू कुछ पास किया जा रहा है तो वो कुछ सोच समझ के ही किया जा Right. रहा होगा. एंड यू कांट जस्ट गो एनीवेयर और कहीं पे भी आप लगा दो, बिकॉज उससे केओस भी होता है Right. बहुत जगह. नगरपालिकावाल्यांनी द्यायलाच पाहिजे त्यांना. पण ज्यांच्याकडे नाही आहेत ते धंदा करतायत आणि मग अशा अनेक गोष्टी बाहेर निघतात. पाणीपुरीचं ते नाल्यातलं पाणी वापरलं जातं काही ते ठिकाणी. चुकीचं आहे. ते त्यांना अशा लोकांना मेंटल हॉस्पिटल आहे तिकडे आणून ठेवा. नाही, पण लोक म्हणतात की आम्ही खातो तिकडे, लायसन जरी नसेल तर आम्ही टेस्टसाठी खातो. मग कसला टेस्ट लागतो त्याच्यात? टेस्ट तर नाल्याचा आणि गटरचाच लागणार आहे. बरोबर का नाही? पण हायजीन का नाही मेंटेन ठेवत आहे? जर हे धंदा करतात त्यांना ते प्रिकॉशन घेतले पाहिजे की नाही? हा, द्यायला तर पाहिजे आणि करायला तर पाहिजे ते लोकांनी. पण आता हे गव्हर्नमेंट एवढे लोकांकडे लक्ष कुठे देणार? हे वडापाव पण तळतात तेच तेल असतं 2-2, 3-3 दिवस. प्रत्येकाने कुठचा कसा तेल वापरला जातं ते प्रत्येकाच्या क्वालिटीवरती आहे. कसा ठेवायचा आहे. कोणाला शॉर्टकटमध्ये पैसे कमवायचे असेल ते शॉर्टकटमध्ये पण पैसे कमवतात. पण लोकांच्या जीवाशी खेळलं जातं. जीवाशी खेळलं जातं ते नाही व्हायला पाहिजे. पदार्थ विकतात रस्त्यावरती, स्ट्रीटवरती, की यांच्याकडे लायसन्स काही लोकांकडे असतात, काही लोकांकडे नसतात सुद्धा. मग या लोकांनी काय काय गोष्टी ज्या पाळल्या पाहिजेत, जसं ते तेल तेच वापरतात, यांच्याकडे पाणी हात पुसायला त्यांच्याकडे व्यवस्थित कपडा नसतो, ग्लोव्ज नसतात. मग असल्या लोकांकडे गर्दी लागते. लोक खातात, स्वस्तात मिळतं म्हणून, पण तीच लोक आजारी पडतात. मग गव्हर्नमेंट काय ह्यांच्यासाठी रूल्स का नाही करत? गव्हर्नमेंट तर त्यांचे पुरेपूर पद्धत घेतात रूल्स करण्याची, पण जे खाणारी लोक आहेत आपले ते सगळे एज्युकेटेड लोक आहेत. पहिली गोष्ट त्यांना कळलं पाहिजे की आपण कुठे खातो आणि काय खातो. जी शिकलेली लोक आहेत त्यांनाच मेन कळत नाही, तर बाकीच्या लोकांना बोलून काय फायदा नाही. बरोबर. पहिली गोष्ट तर असं मी सांगेल. बरोबर. दुसरी गोष्ट जे फूड जे बोलतात, आता किती बघा ना, किती घाण आहे इकडे या ठिकाणी. पूर्ण एकदम मासे विषे पूर्ण गटर ओपन आहेत वगैरे. तरी सुद्धा यांच्यावरती आवर कुठेतरी घालणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. कुठेतरी आता कुंजविहारमध्ये मी जरी वडापाव खातो, मला दिवसाचा 100 रुपये पगार आहे, हो. तर मला कुंजविहार परवडत नाही. बरोबर. हो. मला हा परवडतो. कारण नाही, इथं पण ते लोक स्वतःच्या जीवाशी का खेळतात? कारण अनेक आपण पाणीपुरी लवर्स आहोत, सगळ्यांना पाणीपुरी आवडतं, पण पाणीपुरी खाताना आपण हाच विचार करतो की टेस्ट. हा, मग जीवाचा विचार का नाही करत लोक? काय वाटतं? आणि यांच्याकडे फूड लायसन असलं पाहिजे की नसलं पाहिजे? असलं पाहिजे. राईट. तुम्ही लास्ट टाइम पाणीपुरी कधी खाल्ली होती? काल ते पुरुष खाल्ले. तुम्ही? नाही, काल मी नव्हतो यांच्यासोबत, परवा खाल्लेली आम्ही. काय मग माहिती पाणीपुरी तर सगळ्यांना आवडते. अनेक आपण केसेस ऐकल्यात पाणीपुरीवरनं कुठेतरी नाल्यातलं पाणी वापरलंय, कोणी काहीतरी घाण वस्तू वापरली. सगळ्या हा, गोष्टींचं हे केलं स्वच्छता पण शेवटी काय माहितीये का, आज सिगरेटचा पॅकेट बोला किंवा तंबाखू बोला, त्या प्रकार डेंजरस लिहिलेलं आहे सगळं, त्यावर दाखवलेलं आहे मास्क कसं होतं, तरी पण लोक खात आहेत. प्रकार तोच आहे शेवटी मिळून इकडे. लोक बिनधास्त करतात त्या गोष्टी. हे हाईट मधलं आहे. नाही, पण लोक त्यावेळी पैशांचा विचार नाही करत, लोक टेस्टचा विचार करतात. बरोबर. काय वाटतं, पण लायसन्स असलं पाहिजे की नसलं पाहिजे? लायसन्स असलं पाहिजे,
सगळे जे गव्हर्नमेंट रूल्स आहेत ते फॉलो केले पाहिजे त्यांनी, कुठेही नाही लावलं पाहिजे. जसं कोणाच्या स्ट्रक्चर्स नुसार जागा फिक्स केलेली असते, खाऊ गल्ली असते या काही वॉट एव्हर जे काय असतं त्या ठिकाणी त्या लोकांनी हे केलं पाहिजे त्यांचं, आणि रूल्स चांगली गोष्टी दिली पाहिजे. आणि आम्ही अनेक लोकांशी बोललो तर आम्ही विचारलं सुद्धा की आपण त्या कढाईमध्ये बघतो तेल जे वडापाव तेच तेल वापरतात, तेच 4-5 आणि मग आपला खसा खोकवतो. पण मग यांच्याकडे लायसन आहे की नाही हे आपलं काम तर नाही. हे काम आपलं नसून प्रशासनाचं पण काम आहे. प्रशासनाने यावर थोडं कंट्रोल केला पाहिजे याच्यावर. बाबा ते काय करतायत काय नाही थोडं गोष्टी देखरेख महापालिकेचं कर्तव्य आहे करण्याचं. पावत्या तर घेता ना तुम्ही त्यांच्या पावत्या घेतात, रोडवर पावती तर डेली घ्यायला येतात ना, मग ते चेकिंग करायला आपण तोच वडापाव पण हॉटेलमध्ये जातो. आपली पण चुकी आहे की आपण पण बघायला पाहिजे, कारण त्यांच्या जीवाशी ना आपल्या जीवाशी खेळत नाही ना ती गोष्ट. पण ते जसं मी यांना म्हटलं शेवटी टेस्टचा प्रश्न आहे. तेचचा प्रश्न. हॉटेलपेक्षा त्यात मजा येते पण आजारी पण आपणच पडतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण हायजीन मेंटेन केली पाहिजे. Yes, yes. सो थँक्यू. तर ही प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवली, वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी प्रतिक्रिया. पाणीपुरी किंवा वेगवेगळी स्टॉल आहेत स्ट्रीटवरती लावतात. स्ट्रीट फूड सगळ्यांना आवडतं, पण स्ट्रीट फूड खाऊन जर तुम्ही आजारी पडत असाल तर मग प्रशासन झोपलेलं आहे का, ह्यांच्याकडे लायसन्स आहेत का, या सगळ्या गोष्टी तपासणं हे प्रशासनाचं काम आहे. मला असं वाटतं की आपण ह्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे पण आपलाही जीवाचा प्रश्न आहे. स्वतःची काळजी घ्या. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. मी सोबत हर्ष ठाणे.